नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर उपवासाला बटाट्याची भाजी तर आपण आवर्जून खातोच। तर मग ती बटाट्याची भाजी स्वादिष्ट मोजक्याच साहित्यामध्ये आणि रुचकर कशी बनवता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी बघा, हे मी 5 बटाटे घेतले। आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला 4 शिट्या लावून घेणार आहे। हे बघा, बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले। आता इथे बटाट्याला लागेल इतकंच मी मीठ टाकून घेते। हे बघा, हे बघा, आणि हे चांगले असे पाण्यामध्ये घोळवायचे आणि 3 ते 4 शिट्या लावून घ्यायच्या। आता बटाट्याच्या क्वालिटीप्रमाणे पण डिपेंड असते। कधी आपण 3 शिट्या लावल्या तर लवकर शिजतो किंवा 4 शिट्या लावल्यानंतरही शिजतो। ते आता ते डिपेंड असतं बटाट्याच्या क्वालिटीवर। आता मी कुकरला लावून घेते। बटाटे उकडून घेतले। आता याची सालं काढून मी फोडी करून घेते। बटाट्याच्या फोडी करून घेतल्या। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, थोडी कोथिंबीर, थोडंसं जिरं, 1 मिरची, हळद, खोबरं, साजूक तूप, मीठ एवढ्याच साहित्यात स्वादिष्ट रुचकर अशी उपवासाची बटाट्याची भाजी बनवून तयार होणार आहे। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कढई छान तापली आहे। आता बघा, आपण आता फोडणी द्यायला सुरुवात करूया। 1 चमचा तूप टाकते। तुम्हाला जर तुपाऐवजी तेल हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं टाकायचं। गॅस स्लोच ठेवायचा। जिरं चांगलं फुललं की मिरच्या टाकायच्या आणि चांगलं जराशी मिरची चांगली भाजली की मग आपण बटाटे टाकून घ्यायचे। हे बघा, आता हे बटाटे टाकून घेऊया। तूप त्याने जरा भाजीला उपवासाची भाजी अशी वाटते। इतर वेळेस आपण तेलात करतो कांद्यावर, आता ही उपवास म्हणजे स्पेशल, त्यामुळे ती रुचकर लागते भाजी अजून। हे बघा, आता आपण याच्यामध्ये ही हळद टाकून घेऊया। भाजीला चांगला कलर येईल। आणि मीठ आपण बटाटे उकडते वेळी टाकलेलं आहे, त्या बेताने आता थोडंसंच टाकायचं। हे बघा, थोडंसं टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची। थोडीशी म्हणजे जरा फ्लेवर चांगला आहे। थोडीशी साखर टाकून चांगलं असं आता आपण परतून घ्यायचं आहे बघा। आणि मग खोबरं टाकायचं। तुम्हाला किती हवं कमी जास्त, खोबऱ्याने जरा चव चांगली येते। चांगली मिक्स करून घ्यायची आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची। अशा पद्धतीमध्ये आपली ही झटपट उपवासाची भाजी बनवून रेडी आहे। जरा काहीतरी वेगळं, उपवासाची जरा टेस्ट भाजीची जरा वेगळीच असते। हे बघा, चांगली परतून घेतली मी। आता हे मी झाकण ठेवते। 1च मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे सर्व जे आहे ना आपण टाकलेलं सगळं मिळून यायला पाहिजे, म्हणून तर चांगली चव उतरायला पाहिजे भाजीमध्ये। हे बघा, आता 1 मिनिट झाला वाफ काढते बघा। अशा प्रकारे ही आपली भाजी तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते। अशा प्रकारे ही आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झाली। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।